नमो भगवते वासुदेवाय. अथ प्रथमाध्याय. वैवस्वत मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा. परीक्षिताने विचारले, भगवान, सर्व मन्वंतरे आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण वर्णन केलेले मी ऐकले. मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजश्री सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केले. ब्रह्मन, आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा. महाभाग, हे ऐकण्याची आम्हाला नेहमीच उत्सुकता असते. वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्र कीर्ती पुरुषांच्या पराक्रमांचे वर्णन करा. सुत म्हणतात, वेद जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा धर्माचे मर्मज्ञ असणारे भगवान श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, मनोवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक. शेकडो वर्षामध्ये सुद्धा त्यांचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही. जे परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते. त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हते. महाराज, त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमळकली प्रकट झाली. त्यातून चतुर्मुख ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप. त्यांना दक्ष कन्या आदितीपासून विवस्वान सूर्य हा पुत्र झाला. विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला. परीक्षिता, संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झाले. इक्ष्वाकू, नृप, शर्याती, दिष्ट, धृष्ट, करुच, नरीशंत, पुषद, कुशद्र, नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती. प्रथम वैवस्वत मनुला पुत्र नव्हता, म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्याच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करविला होता. फक्त दूर राहणाऱ्या वैवस्वत मनुची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या प्रारंभी प्रार्थना केली. तेव्हा अर्धवीच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे सांगितले होते त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषटकाराचा उच्चार करीत कन्या व्हावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. होत्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली. तिला पाहून मनुला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला, भगवान, आपण मंत्रवेत्ते आहात. आपले कर्म कसे विपरीत फळ देणारे कसे झाले? अहो, हे फार वाईट झाले. वैदिक मंत्राने असे विपरीत फळ असता कामा नये. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. आपण जितेंद्रिय सुद्धा आहात. त्याचबरोबर तपश्चर्याने निष्पाप झालेले आहात. देवांनी असत्य बोलावे त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला? आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वसिष्ठांनी त्यांचे हे म्हणणे ऐकून ओळखले की होत्याने विपरीत संकल्प केला, म्हणून हे वैवस्वत मनुला म्हणाले, राजन, तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही, तरी सुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईल. परीक्षिता, परम यशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निश्चय करून त्या हिला नावाच्या कन्येला पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला. त्यामुळे ती कन्या सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली. महाराज, सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह वनामध्ये गेला. वीर सुद्युम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अद्भुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला. शेवटी सुद्युम्न मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात गेला. त्या वनात भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात. हे राजा, त्यात प्रवेश करतात वीरवर सुद्युम्नला आपण स्त्री झालो असून घोडी झाली आहे असे दिसले. त्याचबरोबर त्याचा सर्व सेवक वर्ग सुद्धा स्वतःला स्त्री रूपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. परीक्षिताने विचारले, भगवान, त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला? ती जागा अशी कोणी केली? आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे, कारण आम्हाला अतिशय कुतूहल आहे. श्रीशुक म्हणाले, एके दिवशी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करत त्या वनामध्ये गेले. त्यावेळी अंबिका देवींचे वस्त्र थोडेसे घसरले होते. ऋषींना अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली. ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवर उठून तिने वस्त्र सावरले. ऋषी सुद्धा गौरी शंकर यावेळी विहार करीत आहेत असे पाहून तिथून मागे फिरून नर नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. त्याच वेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करेल तो स्त्री होईल.
तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाही. आता सुद्युम्न स्त्री झाला होता, म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसऱ्या वनात याप्रमाणे फिरू लागला. त्याच वेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली. चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा असे त्या स्त्रीला सुद्धा वाटले. त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला. अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुद्युम्न श्री झाला. आम्ही असे ऐकले आहे की त्याने त्या अवस्थेत आपले कुलपुरोहित वशिष्ठांचे स्मरण केले. सुद्युम्नाची ही अवदशा पाहून दयाळू वशिष्ठांना खूप वाईट वाटले. त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनवण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकर वशिष्ठांवर प्रसन्न झाले. परीक्षिता, त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणीही सत्य राखीतच असे म्हटले, वशिष्ठा, तुमचा हा यजमान 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहील. या व्यवस्थेनुसार सुद्युम्नाने कुशाल पृथ्वीचे पालन करावे. वशिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार इच्छित पुरुषत्व मिळूनही सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागला. परंतु प्रजा त्याचा मान राखीत नसे. उत्कल, गय आणि विमल असे त्याला 3 पुत्र झाले. परीक्षिता, ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले. पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्युम्न याने आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिले आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. अध्याय 1 समाप्त.